नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्याच्या ग्रामीण भागामध्ये नवीन पेट्रोल पंप उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं 2021 मध्ये लागू केलेल्या जाचक अटींमुळे 90% पेट्रोल पंप प्रकल्प रखडलेले आहेत। या नियमांमुळे प्रत्येक पंपासाठी पोच मार्ग बांधणं हे आवश्यक करण्यात आलं होतं। ग्रामीण भागातील रस्त्यांवरती वाहतूक अल्प असूनही या अटीमुळे अडचणींचा सामना मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल पंप चालकांना करावा लागतोय। सार्वजनिक बांधकाम विभागानं पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी पोच मार्ग बांधणं सक्तीचं केलंय। पोच मार्ग म्हणजे मुख्य रस्त्याशी जोडलेला लहान मार्ग असतो। तो मुख्य रस्त्यावरती जाण्यासाठी किंवा मुख्य रस्त्यावरनं बाहेर पडण्यासाठीच वापरला जातो। तो ॲक्सेलरेशन लेन आणि डिॲक्सेलरेशन लेन यांना जोडलेला असतो। पंपाच्या अंतिम मंजुरीसाठी ॲक्सेलरेशन लेन आणि डिॲक्सेलरेशन लेन बांधण्याची अट ठेवण्यात आली आहे। केंद्र शासनाच्या 26 जून 2020 च्या परिपत्रकानुसार शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अशा लेनची सक्ती नाही, तरी राज्य शासनानं ही अट अनिवार्य केल्यामुळे ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप उभारणी जवळपास ठप्प आहे। राज्यामध्ये 2021 नंतर लागू झालेल्या या नवीन नियमांचा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारीही वेगवेगळा अर्थ लावत असल्यानं गोंधळ जास्त वाढलाय। शहरी भागासाठी ही अट शिथिल असून ती फक्त राष्ट्रीय महामार्गासाठीच सक्तीची होती। सध्या ती राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आणि इतर जिल्हा ग्रामीण रस्त्यांनाही लागू केली गेली आहे। ग्रामीण भागामध्ये पोच रस्त्यांअभावी होणाऱ्या अपघातांची संख्या कमी असल्यानं शासनानं ही अट शिथिल करावी, कंपन्यांनी देखील पाठपुरावा करावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे। लेन तयार करण्यासाठी लागणारी जमीन देण्यास शेतकरी नकार देतात। जमिनीचे भाव प्रचंड असल्यानं हा खर्च सर्वसामान्य ग्रामीण उद्योजकांना परवडत नाही। शहरांप्रमाणेच वाहतूक नसतानाही ग्रामीण भागात या कठोर अटी लावलेल्या आहेत। त्यांची पूर्तता न झाल्यानं पंप रखडलेले असून 4 वर्षांपासून भांडवल गुंतून पडले, त्यामुळे उद्योजक नाराज आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर विकास विभागाच्या नियमांमध्ये बदल करणं आवश्यक आहे। गेल्या 4 वर्षात ग्रामीण भागात केवळ 5 ते 10% पेट्रोल पंपच सुरू झाले असून उर्वरित 20%हून अधिक प्रकरणं ही मंजुरी अभावी रखडलेली आहेत। 2023 मध्ये पेट्रोल पंप मंजूर झालेला असतानाही या जाचक अटींमुळे केवळ तो रखडलेला आहे, अशी बऱ्याच उद्योजकांची तक्रार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता सरकारकडे ही मागणी करण्यात आलेली आहे। आता सरकार या मागणीला किती आणि कसा प्रतिसाद देणार हे पाहणं फार गरजेचं ठरणार आहे। तर मग पाहूयात की सरकार यावरती काय निर्णय घेतं ते। परंतु तुम्हाला काय वाटतं एक उद्योजक म्हणून, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।